आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या जोरावरती आपण पाहिलं तर मला मॅच जर्सी देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं। आता मात्र वळीवा सामन्याकडे ज्या ठिकाणी ओमसाई मनोरपाडा आणि पीसीसी हे दोन संघ एकमेकांसोबत दोन हात करताना पाहायला मिळतील। चला ओमसाई मनोरपाडा प्रथम आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय प्रथमेश गोलंदाजी मार्गमध्ये रेडी झालेला आहे। गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि सलन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत। स्ट्राइक एंडवरती ओमकार, दुसऱ्या एंडवरती आपण पाहतोय संग्राम। ही जोडी मैदानामध्ये उतरली गेलेली आहे एक चांगल्या सुरुवातीसाठी। पाहूया सारी चांगली सुरुवात मिळेल का प्रथमेश ठरेल हावी। पहिला चेंडू लोअर फुल्डर पडला, चेंडू गॅप मध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता निखिल त्या चेंडूला, परंतु चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार। आहे आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। या ठिकाणी ओमकारने चांगला लोअर फुटर पद्धत चेंडू होता आणि थोडासा या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर सुद्धा होता, म्हणजे लालच दिली होती आणि त्या लालचला ऍक्सेप्ट केला। या चेंडूवरती आपण पाहिलं तर पहिला चेंडू चौका ठोकला गेला। आता मात्र चांगला चेंडू सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला। पहिला चेंडू खराब होता त्याला चार्ज केला आणि चौकारामध्ये तब्दील केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगल्या चेंडूला सन्मान देऊन त्या चेंडूवरती स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला। दोन चेंडू 5 धावा फलकावरती लगावले गेले आहेत। आता मात्र स्ट्राइक एंडवरती संग्रामनी या चेंडूला आपण पाहिलं तर खोलवर टप्प्यात चेंडू बॅटी खाली होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण घडलं जाते, निर्धाव चेंडू पडला जातोय। आता मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडूला ढकलला, डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं त्या चेंडूला आणि एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ केली। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे। 6 धावा फलकावरती आहेत। पुन्हा एकदा प्रथमेश स्ट्राइक एंडवरती, प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राइक एंडवरती ओमकार। या चेंडूवरती सुद्धा एक धाव काढली गेलेली आहे। 5वी 7वी धाव फलकावरती लगावली गेली। आता आपण पाहतोय लास्ट बॉल, येस लास्ट बॉल आहे या षटकातला। धावा फलकावरती 7, ज्या ठिकाणी संग्राम स्ट्राइक एंडवरती असेल। संग्रामचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा या ठिकाणी सरळ बॅटिंग मारला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी दीपक आहेत अडबेल चेंडूला आणि एक धाव तिथपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केली जाते। पहिलं षटक मार्गस्थ होतं, संपलेलं आहे ते षटक। ते षटक संपल्यानंतर धावा फलकावरती पाहिल्या एकही गडी न गमावता ओमसाई मनोरपाडा संघाच्या 6 धावा, माफ करा 8 धावा, 8 निखिल येतोय गोलंदाजी मार्क वरती, ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं पहिला चौकार निखिलच्या बाजूने लगावला गेला होता। आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येऊन त्या धावा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करणार। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला, निर्धाव चेंडूची सांगता झाली। 7 ला 8 झालेले आहेत। आता मात्र पुन्हा एकदा संग्राम खोलवर टप्प्यात चेंडू उसळला बॅटिंग मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटचा बॉटम लागला आणि खेळपट्टीवरती आपण पाहिलं सरळ गोलंदाज निखिलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकून जो चौका सुटला होता त्यांच्याकडनं ना त्याला कुठेतरी कव्हर करताना पाहायला मिळाला। आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा लागून थर्डमॅन रिजन मध्ये जातो, ज्या ठिकाणी डिक्लर 1 रन घोषांकित आहे। 9 धावा फलकावरती लगावल्या जातात, ज्या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे। निखिलचा हे प्रभावकारी षटक पुन्हा एकदा। आता मात्र चौथा चेंडू त्याच्या हातून जेव्हा सुटला त्यानंतर थोडंसं चेंडू शॉर्ट होता, परंतु उसळी कमी घेतली त्या चेंडूवरनी। आपण पाहिलं तर ओमकारने त्या चेंडूवरती 1 धाव घेणं साजेसट समजलं, त्यामध्ये त्यामध्ये खोलवर टप्प्यात चेंडूला या ठिकाणी भिडकावलेला आहे, फेकी आलेली आहे आणि फेकीचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। रनआउट स्वरूपाने संग्रामला परतावा लागणार।
नवीन फलंदाज सूरज फलंदाज मार्गवरती तो ज्या ठिकाणी धावसंख्या 10 वरती आहे. लास्ट बॉल हलकर्तीने घेऊन काढला चेंडूला, एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपला गेलेला आहे. एक धावा रोखणारा षटक या ठिकाणी निखिलचं संपन्न झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 11. एक गडीच्या मोबदल्यानंतर ओम साई मानवडेपाडाचा संघ घेतो. गोलंदाजी मार्कवरती हे पुढील षटक हाताळण्यासाठी 11 धावा फलकावरती आहेत आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 12वी धाव या ठिकाणी फलकावरती अवांताच्या स्वरूपात लगावली जाते. खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एक धावेसाठी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 13. ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू संपला आहे. खोलवर टप्प्यात चेंडूवरती मारला फटका, क्षेत्ररक्षक करतो चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये चौकार. मनीष गरज असते तर नक्कीच त्यांच्या मुखातून आलं असतं, झाला फाटून मावरा बाहेर. हलकर्तीने घेऊन काढला चेंडूला, एक धाव काढली गेली. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटकेच मारणं हे बॉक्स क्रिकेटचं क्रिकेट मधलं जात नाही. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही चौकार मारणार जाल तर डॉट चेंडू सुद्धा हाताळले जातील. एक चौकार ठोकला, त्याच्यानंतर चांगला चेंडू पडला, त्यावरती स्ट्राईक रोटेट करण्यावरती या ठिकाणी भर दिला. हा क्या बात आहे. गॅप मध्ये चेंडू या ठिकाणी संपलेला आहे. हलकर्तीने घेऊन काढला चेंडू. पहा एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. या एका धावेची धावसंख्या 1 ने वाढते, 23 वरती पोहोचवली जाते. पहिलाच सूरजने चौकार मारला, त्याच्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देऊन एक धाव स्ट्राईक रोटेट करून घेतली आणि त्यानंतर आपण पाहतोय ओमकारने आल्यावरती खराब चेंडूवरती नसीहत दिली 4 धावांची आणि त्याच्यानंतर एक धाव काढली गेली आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. 3 षटकं या ठिकाणी संपली गेली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती लगावल्या जातात. लगावले गेलेले आहेत आणि आता मात्र दोन्ही फलंदाज चांगल्या लयामध्ये. सूरजच्या बॅटीतून एक आलेला चौका, आपण ओमकारच्या बॅटीतले 2 चौके पाहिले. आता मात्र फुलटॉस चेंडू, निखिल चेंडूला गॅदर करण्यासाठी वेगाने आले होते परंतु गॅदर करता आलेला नाहीये आणि त्याचं कारण त्याचं रूपांतर आपण पाहिलं तर 1 धावेमध्ये. हा गोलंदाज या ठिकाणी शेवटचा गोलंदाज अनिकेत मागचा सामना काय खेचून आणला होता. 5 वरती 5 आल्या होत्या, 1 वरती 1 पाहिजे होती, त्यावेळेस तो चेंडूवरती रनआउट स्वरूपाने गडी गारद झाला आणि त्यामुळेच माना तुम्ही माझी जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगला फेकी थोडीशी या ठिकाणी अचूक झालेलं नाहीये, त्या कारणे आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 26. मात्र 9+1 2 धावा अजून धावसंख्येमध्ये ऍड. धावा फलकावरती
28 28 28 रन ऑन द बोर्ड. एक धाव अजून. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा फलकावती 29. 29 चांगल्या स्थितीमध्ये आता धावसंख्या आपली आपण पाहतोय म्हणून ओमसाई मानपडा संघाची 29 रन. अजून 3 चेंडू बाकी असतील. तर मात्र जाऊन दिला चेंडूला थेट यष्टींच्या मागे चेंडू आहे. त्याकडे नोचा इशारा पंचांचा. पंच विवेकजी पाटील, स्क्वेअर लेग पंच सुशांत पाटील आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आजच्या दिवसामध्ये. आणि दबाव दबाव आणि दबाव यहाँ पर दबाव ही नजर आ रहा है गेंदबाज के ऊपर. एक्स्ट्रा रन मिलते जा रहे हैं यहाँ पर ओम साई मनोपड़ा टीम के लिए. चलिए 2 गेंद बाकी है. रन संख्या हो गई है 32. 32 रन ऑन द बोर्ड लग चुके हैं. 2 बॉल पे क्या होगा. और इस गेंद पर ड्राइव किया है. 1 ही रन मिल पाएगा इस गेंद पर. 33 रन हो चुके हैं. लास्ट बॉल पे 1 रन आया तो 34-35 का टारगेट होगा. चौका आया तो 37-38 का टारगेट होगा. लेकिन इस बॉल पे कितने रन आएंगे देखना होगा. तो 1 ही रन आए. 34 रन बोर्ड पर लग चुके हैं. एक अच्छा टोटल सेट किया गया है यहाँ पर. और 35 रनों का टारगेट पीसीसी टीम के लिए रखा गया है, जो चेस करने के लिए थोड़ी सी मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. तो पीसीसी संघाला आपका क्या होगा. ये रन चेस कर पाओगे या नहीं ये देखना होगा. यहाँ पर बल्लेबाज यहाँ मैदान में दाखिल हो चुके हैं. एक स्ट्राइक पे होंगे दीपक और उनके सामने होंगे अभिषेक. 35 रनों का टारगेट है. 35 रनों का टारगेट अगर चेस किया तो निश्चित ही एक अच्छा चेसिंग होगा, क्योंकि अब तक देखा जाए तो 32 रनों का टारगेट यहां पर चेस हो चुका है. वो हाईएस्ट स्कोर चेसिंग है. और कल के दिन में देखा जाए तो 42 रन लग चुके थे. वो हाईएस्ट स्कोर है इस पूरे टूर्नामेंट का. मनोहर पहिला गोलंदाजी मार्फत पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेतली जाते दीपक यांच्या मार्फत. स्ट्राईक एंडवरती आता मात्र येईल अनिकेत. दीपक महत्वाचा फलंदाज आहे, त्यावरती या ठिकाणी पूर्ण धुरा कायम आहे पीसीसी संघाची. ढकलला आहे चेंडूला आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी एकेरी धाव येत असताना धावा फलकावरती 2 दीपक स्ट्रायकरवरती. मनोहरचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलंच घडलं जाते. फेकी सुद्धा आली होती परंतु कव्हरअप मध्ये बंटीने या चेंडूला अडवला आणि आपण पाहतो 1 धाव कंप्लीट केली गेली. 3 चेंडू 3 धावा. संग्राम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. अनिकेत करता चेंडू टाकेल आणि या ठिकाणी 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जातोय. अभिषेकच्या बॅटून येतोय चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी स्पष्ट करून देतोय आपले इरादे अभिषेक की ह्या 35 धावांचा चेस करण्यासाठी आम्ही उतरलेले आहोत. दरम्यान 5 चेंडूमध्ये 7 धावा फलकावधी 8 धावा फलकावधी लगावले आहेत. लास्ट बॉल असेल या षटकातला. क्या बात आहे. खोलवर टप्प्यात चेंडू जागा बनून मारण्याचा प्रयत्न फसल्यात या ठिकाणी दीपक. यष्ट्या उद्ध्वस्त गडी बाद.
त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद झाला होता. आता मात्र निखिल नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. नवीन गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्गवरती आहे आणि स्ट्राईक एंडवरती आता मात्र ज्याच्या बॅटीतून एक चौकार आलाय तो अभिषेक. कट केला, पॉइंट रिझन मध्ये चेंडू ढकलला, डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय चेंडूला. एक धाव भेटू शकेल चेंडूवरती, तर 9वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते, ज्या ठिकाणी 35 धावांचा टार्गेट समोर आहे आणि हा पल्ला गाठण्यासाठी फटकेबाजी करणं जरुरी आहे. आणि क्या बात आहे, हा फटका चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. ओमकार फलंदाजी उत्तम केली होती आणि क्षेत्ररक्षणामध्ये तर अति उत्तम प्रदर्शन दाखवतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी शिवसाई साई माऊली. चला कर्णधार या शिवसाई साई माऊली. आणि मी विनंती करतो हा टॉस करण्यासाठी आपले पाटील स्पोर्टचे ऑपरेटर श्री मुन्ना जयस्वाल यांच्या हस्ते टॉस केला जाईल. चला साई माऊली आणि शिवसाई संघ कर्णधार या. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. 13वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते. चला साई माऊली आणि शिवसाई कर्णधार या. शिवसाई कर्णधार पाठवा. चला साई माऊली संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे, त्याची गाडी नाक्यावर पोहोचली. आता टॉस का बॉस पर्यंत सुद्धा त्याचे पावलं पोहोचतील. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगला, ओमकारने फेकी चांगली केली आहे. पंचांचा निर्णय काय असेल? मान या ठिकाणी मी नाही करत या ठिकाणी नॉट आउटचा इशारा. मुन्ना जयस्वाल यांच्या हस्ते टॉस केला जातो या ठिकाणी. चौदा धावा लास्ट बॉल असेल या षटकातला. टॉस जिंकलेला आहे शिवसाई संघाने. निर्णय कळवायचा आहे आणि लगेच मैदानामध्ये दाखवलं आहे. येस आलेले आहेत. 2 षटकामध्ये 20 करायचे आहेत, तर निश्चितच मोठे फटके मारणं गरजेचं आहे. अभिषेक आहे, अभिषेक करू शकतो. निखिल आहे नॉन स्ट्राईक एंडवरती, तर निश्चितच निखिल. वनडाऊनचा फलंदाज अभिषेक, सलामीवर फलंदाज गोलंदाज या ठिकाणी सूरज. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळला निर्धाव चेंडू. मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. पहा शैली पहा, ऍक्शन पहा सूरजची. क्रॉस पद्धतीने चेंडू टाकतोय, म्हणजे ऑफ स्टंप वरती ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय या चेंडूला. चेंडू एक डॉट टाकला, त्यानंतर वाईड पडला, त्याच्यानंतर चेंडू सुद्धा डॉट जाताना. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. क्या बात आहे, डॉट वाईड असे या षटकाचा या ठिकाणी विश्लेषण. फटका चांगला, फेकी चांगली. आता मात्र दीपकला बाद होऊन परतावं लागणार. 18 रन इथं आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये 17 धावा करायचे आहेत. स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज तेजस. तर मात्र चांगला फटका एक्झिट केला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षण तितकं चांगलं गॅदर सुद्धा केलं गेलं. यशस्वी लावला तोपर्यंत आपण पाहिलं तर
18 ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं 19 धावा ड्राईव्ह केला आहे या ठिकाणी कव्हरच्या दिशेला एक धाव भेटू शकले चेंडूवरती एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ तिसरं षटक संपल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहिला 2020 ज्या ठिकाणी 3 गडी गारद झालेले आहेत आता मग शेवटचं षटक काय शेवटच्या षटकामध्ये आपण धावा पाहिला तर 15 धावांची गरज आहे या 15 धावा केल्या जातील का या 15 धावा डिफेंड केल्या जातील का निश्चितच येणारा हे षटक आपल्याला दर्शवून देईल तिथपर्यंत डीजे देऊया संधी ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा येऊया मैदानामध्ये पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा निश्चितच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु जातो डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव भेटू शकले चेंडूवरती एका धावनेची धावसंख्येमध्ये वाढ धावा फलकावरती 2-1-21 5 बॉल आणि 14 धावांची गरज स्ट्राईक एंड वरती सतीश प्रथमेश गोलंदाज सतीश आहे चला 4 चेंडू 13 धावांची गरज म्हणजे निखिललाच काहीतरी करावं लागणार ड्राईव्ह केला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू निर्धाव आता मध्ये सरळ बॅटिंग मारला फटका चेंडू जातो इनटू द गॅप 4 धावांसाठी दोन चेंडू 9 धावांची गरज पुन्हा एकदा चांगला फटका परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अडवलाय चेंडूला निर्धाव चेंडू लास्ट बॉल खोलवटाचा चेंडू कव्हरच्या दिशेला चेंडू इनटू द गॅप 4 धावांसाठी चौकार परंतु चौकार इतका महत्वाचा नाहीये कारण हा सामना पीसीसी संघाने गमावलेला